नमस्कार शेतकरी बांधवांनो, आता या क्षणाची एक सर्वात महत्त्वाची बातमी येत आहे. ते म्हणजे की राज्य आणि केंद्र शासनाच्या इकडून की शेतकऱ्यांनी आपला ₹1 पीक विमा काढलेला होता आणि त्याची नुकसान भरपाई आतापर्यंतही मिळालेली नव्हती. आणि शेतकऱ्यांनी असे क्लेम देखील केलेले होते की आमचे नुकसान झालेले आहे आणि आम्हाला आमच्या नुकसानाची योग्य भरपाई मिळायला पाहिजे, असे शेतकऱ्यांनी क्लेम देखील केले होते. आणि विमा कंपन्या हे शेतकऱ्यांना क्लेम देण्यास नकारत होत्या, कारण की त्याचं असं म्हणणं होतं, काही शर्ती आणि अटी त्यांनी टाकल्या होत्या की 72 तासाच्या आत शेतकऱ्यांनी क्लेम केलेला पाहिजे, तरच आम्ही त्याला नुकसान भरपाई देऊ. आणि असा त्यानं क्लेम केल्यानंतरच आम्ही त्याला नुकसान भरपाई देऊ, त्याचा जर का पुरावा आढळत असेल तर. परंतु आता केंद्र शासनाकडून किंवा राज्य शासनाकडून खूप साऱ्या अपडेट येत आहेत की ज्यातून असं कंपन्यावर असा दबाव टाकण्यात येत आहे की त्यांनी शेतकऱ्यांना जी भरपाई आहे ही भरपाई देण्यास सुरुवात करून द्यावी. कारण की शेतकऱ्यांचे जे नुकसान आहे हे नुकसान खूप जास्त झालेले होते आणि त्यातून शेतकऱ्यांना उभरता यावं म्हणून यासाठी केंद्र आणि राज्य हे दोन्ही कंपन्यांवर दबाव टाकत आहेत की ₹1 आम्ही शेतकऱ्यांना जे खरीप पीक विम्याची जे हप्ते आम्ही जे खरीप पीक विमा त्यांचा काढलेला होता, पीक विमा जो आम्ही त्यांचा काढलेला होता त्याबद्दल त्यांना आम्ही पूर्ण रक्कम भरपाई करून दिलीच पाहिजे, नाहीतर त्यांचं खूप नुकसान होणार आणि त्यांचा सरकारवरून विश्वास उठणार. तसेही देवेंद्र फडणवीस साहेब यांनी म्हटलेले होते की आमचे एकूण जे शेतकऱ्यांच्या हितासाठी केले जाणार आम्ही ते करणार आहोत. आणि जर का पीक विमा कंपन्या ह्या सर्व गोष्टी मान्य करतील तर शेतकऱ्यांना नक्कीच काही दिवसांमध्ये खरीप पीक विमाचे पैसे हे त्यांच्या खात्यामध्ये बघायला मिळतील. सध्या तरी कंपन्या आनाकानी करत आहेत आणि खूप साऱ्या ठिकाणी पैसे अजूनही वाटप झालेले नाही आहेत आणि शेतकरी जागोजागी असे आंदोलनं करत देखील आहे की आम्हाला असे खरीप पीक विम्याचे पैसे हे लवकरात लवकर देण्यात यावे अशी सरकारला विनंती देखील करत आहे. तरी सरकारनं या गोष्टीवर समजा सध्या तरी थोडे कठोर कदम उचलणे चालू केलेले आहेत, थोडे तातडीने कदम उचलणं चालू केलेले आहेत, जेणेकरून की शेतकऱ्या समाधानी राहावं आणि त्यांनी आंदोलनं कमी करावं, जेणेकरून की पीक विमा कंपन्यासुद्धा थोड्या वेळानंतर किंवा काही काळानंतर शेतकऱ्यांना त्यांची जी नुकसान झालेली रक्कम आहे हे पूर्ण त्यांच्या खात्यामध्ये वाटप करण्यासाठी तयार होतील. जेणेकरून काय होणार की शेतकऱ्यांना त्यांचा मालाचा जो भाव आहे म्हणजे मालाची जी नुकसान भरपाई आहे ती मिळून जाणार. आणि त्यानंतर पुढीलसुद्धा त्यांच्या काही अपडेट दिलेले आहेत शेतकऱ्यांसाठी की जसे की KYC वगैरे हे करून ठेवा. आणि 24 तारखेला PM किसान आणि नमो शेतकरीचे हे दोन्ही हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात येऊ राहिले, त्याबद्दल शेतकऱ्याला खूप खूप अभिनंदन. जर का तुम्हाला व्हिडिओ चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.